हे 2 लिप लायनर यूज करणार आहे कारण की मला आवडतं, बस. कारण की माझं हेच कारण आहे. तर जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा जास्त मेकअप करायला आवडत नसेल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कमीत कमी प्रोडक्ट यूज करून चांगल्यात चांगला मेकअप कसा करायचा. हे आहे ते प्रोडक्ट जे मी आजच्या व्हिडिओसाठी यूज करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला यूज करायचं एक चांगलं कन्सिलर. तर मी यूज करते आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलर. आता तुमच्या स्किनवरती जिथे जिथे तुम्हाला डार्कनेस वाटत असेल तिथं तुम्हाला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. आता कन्सिलर लावल्यानंतर घ्यायचं आहे एक ब्लेंडर. ते ब्लेंडर मधलं सगळं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्लेंड करायचं आहे आपल्याला. ब्लेंडिंग ही एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, त्याच्यामुळे ही स्टेप बिलकुल सुद्धा स्किप करायची नाही. आणि ब्लेंडिंग ही नेहमी टॅप टॅप करूनच करायची आहे. आणि ही प्रोसेस जर तुमची चुकली तर तुमचा मेकअप डायरेक्ट पॅची दिसायला लागतो. त्याच्यामुळे ही प्रोसेस बिलकुल स्किप करायची नाहीये. तुमच्याकडे एक चांगला ब्रश असेल तर तुम्ही ब्रश सुद्धा यूज करू शकता. याच्यानंतर एक चांगली कॉम्पॅक्ट यूज करून याला सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यानंतर आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे. आता लिपस्टिकसाठी मी हे 2 लिप लायनर यूज करणार आहे कारण की मला आवडतं, बस. कारण की माझं हेच कारण आहे. तर मग हा पहिला शेड आहे बर्गंडी 09 आणि हा दुसरा शेड आहे रॉयल रेड. आता जो डार्क शेड आहे त्याने आपल्याला लिपला असं लाईन करून घ्यायचं आहे. करून झाल्यानंतर आपल्याला ह्या दुसऱ्या लिप लायनर जो आहे रॉयल रेड 01 याने आपल्याला ते फिल करायचंय. आता दुसऱ्या लिप लायनरनी ते फिल केल्यानंतर दोन्हीला चांगलं स्मच करायचं आहे. हा आहे आता रेडी झालेला तुमचा लिप कॉम्बो. हा आहे माझा फायनल सिंपल आणि रेडी टू गो मेकअप लुक. तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ह्या ट्रिकमध्ये थोडंफार काही मिस्टेक जरी झाली असेल तर ते सुद्धा समजून घ्या. कारण की मी सुद्धा मेकअप शिकते आहे आणि तुम्हाला सुद्धा शिकवते आहे. तर तुम्हाला माझ्याकडून अजून काही टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.